शुभ सकाळ। जिन्होंने फांसी चूमी थी उनका सपना जिंदा है। हर विद्यार्थी के सीने में आज भी भारत जिंदा है। किताबों से उठकर कर्मों में आग लगानी है। हम बच्चों को ही आने वाली सदी बनानी है। हम पढ़ेंगे बढ़ेंगे दुनिया को दिखाएंगे। विद्यार्थी है आज कल भारत कहलाएंगे। विद्यार्थी है आज कल भारत कहलाएंगे। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि ते जमलेल्या माझ्या देश बांधवांनो, तुम्हा सर्वांना अवनी क्रांती प्रीतम पाटील कडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मलाच खरं खरं सांगा, कुणी कुणी घरातून बाहेर पडण्या अगोदर आपल्या मोबाईलला भारत माता की जय, वंदे मातरम असे स्टेटस लावलेत ना काका? अहो लावायलाच पाहिजे, हा आपला दिवस आहे। भारत माझा देश आहे। ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो, पण आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या गुलामगिरीत अडकत चालली आहे। हातात तिरंगा घेऊन देश प्रेम आपण दाखवतो, पण खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ मोबाईलच्या स्क्रीन मध्ये हरवतो। लाईक्स आणि कमेंट्सच्या जगात आजची तरुण पिढी वाहत चालली आहे। देश घडवायचं सोडून रील्स बनवण्यात वेळ घालवत चालली आहे। कधी शाळेच्या मैदानावर, कधी सरकारी दफ्तरमध्ये, तर कधी मुलांच्या हातामध्ये। आज प्रत्येक ठिकाणी तिरंगा फडकवताना दिसत आहे। पण मित्रांनो, मला एक विचारायचं वाटते, जर तिरंगा बोलू लागला तर तो एवढाच म्हटला असता की मला फडकवण्या अगोदर तुमचे चरित्र फडकवा, मला सलामी देण्या अगोदर तुमचे कर्म सुधरवा। कारण मी एक कपड्याचा तुकडा नसून त्या भारतीयाची आत्मा आहे, त्या शहीद जवानांचं स्वप्न आहे, त्या शेतकऱ्यांची मेहनत आहे, त्या प्रत्येक मुलांचा भविष्य आहे आणि त्या करोडो भारतीयांची ओळख आहे। शौर्य धाडस केवळ युद्धामध्ये नाही, तर ते जीवनामध्ये सुद्धा आवश्यक आहे। खरं बोलण्याचे ध्येय, चुकीच्या विरुद्धाने आवाज उठवण्याचे ध्येय, अपयशानंतर पुन्हा नवीन सुरू करण्याचे ध्येय। भारताचा मार्ग हिंसा नाही, भारताची शक्ती विभाजन नाही, तर ती एकता आहे। भारताचा विकास बोलून होणार नाही, तर त्यासाठी मेहनत, ज्ञान, कौशल्य, अनुशासन आणि सर्वात महत्त्वाचं इमानदारीवरून लक्षात आलं। नाव त्यांचे तुकाराम मुंढे, कामात त्यांच्या धडका, भ्रष्टाचाराच्या वाड्याला दिला त्यांनी झटका। ना वाकले कधी सत्य पुढे, ना झुकली त्यांची मान। प्रशासनाचा भाग तो माझ्या महाराष्ट्राची शान, प्रशासनाचा भाग तो माझ्या महाराष्ट्राची शान। अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज माझ्या देशाला आहे, कारण माझ्या भारताला भ्रष्टाचाराने जखडले आहे। मित्रांनो, आपली जबाबदारी आहे की खेळ असो व शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केले पाहिजे। 2 ऑगस्ट 2026 रोजी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने सुवर्ण संधी साधून 39 पदके, त्यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदके मिळून चौथे स्थानक पटकावले आहेत। आता जाता जाता एवढेच म्हणेन, स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण आहे, तेवढे ते टिकवणे देखील कठीण आहे। याचे श्रेय आपल्या भारतीय सैन्याला जाते। देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या प्रत्येक सैनिकाच्या बलिदानाला आज आपण मानाचा मुजरा करून एवढेच म्हणेन, तेरा हिमालय आकाश फुले, बहती रहे तेरी गंगा, ऊंचा हो इतना इतना बुलंद हो, तारों को छू ले तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले, माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा की झूमे तिरंगा,